क्विजची उत्तरं जी काही असतील ऑप्शन ए ऑप्शन बी तर ती तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहा. कोणी सांगू नका, ज्यांचा माईक अनम्यूट आहे त्यांनी. सो सगळ्यांनी वाचलंय ना ग्रीडिंग कोड्सची मी एक पीडीएफ शेअर केलेली की ज्याच्यामध्ये त्या कोडचे अर्थ आहेत. आता रिसेंटली वाचली नाही पण पूर्वी वाचलेली आहे, पण मला बघू करता येईल काय ते सांगता येईल. हा सो असं सायटिंग झालेलं आहे की तुम्ही अडल्ट विथ 2 यंग्स बघितलंय. तुझा आवाज बंद झाला तुझा. हो नाही मी बोलतच नाहीये, मी तुम्ही सगळ्यांनी ते चॅटबॉक्स मध्ये उत्तर लिहा. असं आहे बरोबर. NY नेस्ट विथ यंग नेस्ट. सर तुम्ही मोठ्याने सांगू नका सगळ्यांना, नाही नाही तर म्यूट करा तुमचा माईक. Okay, so ओके you can tell the answer. येस, म्हणजे सगळ्यांनी उत्तर बरोबरच दिलेलं आहे, पण इथे कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं कारण आपल्या कोड्स मध्ये ऑक्युपाइड नेस्ट असा पण ऑप्शन आहे की जे हे करेक्ट आहे, म्हणजे घरट्यावरती ते आहेत त्याच्यामुळे ऑक्युपाइड नेस्ट हा ऑप्शन सुद्धा बरोबर होऊ शकतो. पण जेव्हा असे कॉम्बिनेशनचे आपल्याला सायटिंग्स होतील त्यावेळी सगळ्यात हायेस्ट पॉसिबल जो आहे ब्रीडिंग प्रोसेस मधला, तर ऑक्युपाइड नेस्ट पेक्षा नेस्ट विथ यंग हे जास्त कन्फर्मेटरी आहे. बरोबर, म्हणून वी विल गो फॉर नेस्ट विथ यंग. आता असं सायटिंग आपल्याला झालंय. सो प्लीज राईट युअर आन्सर्स. ओके, मोस्ट ऑफ यू हॅव गॉट द राईट वन. आणि याच्यात सुद्धा असंच की पेअरिंग सुटेबल हॅबिटॅट हे सुद्धा होऊ शकतं, पण जास्त अक्युरेट कुठला आहे तर तो आपण कोड निवडायचा आहे. नेक्स्ट. ओके, आता श्याम सरांचं म्हणणं आहे की ए ऑप्शन बरोबर आहे आणि बाकीच्यांचं म्हणणं आहे की नेस्ट बिल्डिंग हा बी ऑप्शन करेक्ट आहे. तर तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगेल का की व्हॉट शुड बी द आन्सर? नेस्ट बिल्डिंगच आहे, कारण नर घरट्यावर बसलेला आहे आणि तो काडी घेऊन बसलेला आहे. हॅलो, हा माझी एरर आहे आणि ती मधली. आता हा मला घालायचं होतं बी, पण माझं ते टायपिंग जरा स्लो आहे त्याच्यामध्ये मी विसरून गेलो कुठलं आहे ते. ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण जर आता ह्याच्यात या फोटोमध्ये किंवा अशा सायटिंग मध्ये दिसतंय की ते घरट्यावर आहेत किंवा त्यांचं ते घरटं विणायची प्रोसेस सुरू आहे, तर त्यावेळी कॅरिंग नेस्ट मटेरियल पेक्षा नेस्ट बिल्डिंग इज मोर अप्रोप्रिएट. आणि हेच समजा आपल्याला बायावीवर एखाद्या गवताच्या पातीवर वगैरे बसलेली दिसली असती तर आपण नेस्ट बिल्डिंग हा ऑप्शन घेतला नसता. तर वी वुड हॅव गॉन फॉर द कॅरिंग नेस्ट मटेरियल.
दिस वॉज क्वाईट इझी. पण अशा सोप्या प्रश्नांमध्ये सुद्धा कधी कधी आपण किंवा इतर लोक थोडी गडबड होऊ शकते की नक्की ब्रीडिंग कोड कोणता टाकायचा. सो मेक शुअर की तुम्ही जेव्हा बर्डिंग करताय तेव्हा आपलं ऑब्झर्वेशन सगळ्या पद्धतीने आपण ते लिहून ठेवतोय किंवा नीट डॉक्युमेंट करतोय. कारण अनेक वेळा कदाचित तुम्हाला याच पिल्लाबरोबर थोड्या अंतरावर कुठेतरी अडल्ट पण दिसेल हो. आणि तेव्हा कदाचित विल नॉट इवन बॉदर की अरे ह्याचं ब्रीडिंग कोड लिहायची गरज आहे का किंवा आपण लिहू शकतो का, हा विचार पण नाही येणार. सो जस्ट बी ओपन की तुम्हाला कदाचित काहीतरी वेगळं डॉक्युमेंटेशन पण मिळू शकतं आणि यू कॅन ऍड मोर व्हॅल्यू टू युअर ऑब्झर्वेशन. ओके, आता तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा की ऍजिटेटेड बिहेवियर आणि टेरिटोरियल डिफेन्स यातला फरक काय आहे आणि व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस फोटो. इथं काय दिसतंय, दोन सर 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 आपटे सर तुम्ही जरा थांबा, आपण दुसऱ्या कोणाला तरी विचारूया. बर बर. एनिवन एल्स? श्याम सर, तेजस, सिद्धार्थ? हा, इथे 2 महिना कॉमन महिना दिसत आहेत. दे आर लाईक फायटिंग विथ इच अदर आणि दॅट्स व्हॉट आय हॅव सीन लाईक वेन दे आर इन म्हणजे ते कोर्टशिप मध्ये असतात किंवा पेअरिंगच्या कॉम्बिनेशन मध्ये असतात तेव्हा आय फील दिस बिहेवियर इज मोर प्रॉमिनंट अँड आय फील ही महिना तिला चेस करते. ॲजिटेटेड बिहेवियर म्हणजे जर लाईक कॉमन महिना दुसऱ्या कुठल्या याला मॉप करताना दिसली असती, सपोज शिकरा किंवा कावळा किंवा घुबड, तर मी एज्युटेटेड बिहेवियर टाकलं असतं. येस, राईट. आणि म्हणजे नॉट इन व्हेरी ट्रू सेन्स, पण एक म्हणजे तुमचं जसं ऑब्झर्वेशन करत जाल देन यू रिअलाइज की हे 2 वेगळे प्रकारचे बिहेवियर्स आहेत. आणि खूप खूप वेळा म्हणजे ॲजिटेटेड बिहेवियर इज मोस्टली शोन टुवर्ड्स अदर स्पीशीज. म्हणजे हे 100% खरं नाहीये, पण मोस्ट ऑफ द टाइम it will be shown for other species and a territorial difference is between the same species. So that is also something to watch out. ओके, आता आपल्याला एकच ब्रीडिंग कोड निवडता येणार आहे. सो दोन्ही तर निवडून चालणार नाहीये. तो मग ए इज अप्रोप्रिएट, मोर अप्रोप्रिएट. मोर अप्रोप्रिएट, राईट. म्हणजे जरी आपल्याला इकडे एग सुद्धा दिसत असेल तरी ब्रीडिंगच्या प्रोसेसमध्ये हायर इज हॅव्हिंग अ चिक किंवा द फ्लेज वन्स, म्हणून आपण ए ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके, सो I will just quickly go through all the breeding codes. म्हणजे मी मराठी लिस्ट शेअर केली आहेच, पण आपण पटपट फक्त एक्झाम्पल्स सहज म्हणजे बघूया की कुठले कुठले ब्रीडिंग कोड्स आपण कधी वापरू शकतो. आणि कोणाला काही डाऊट असेल तर सांगा. चिन्मय, कदाचित तुझा डाऊट या पुढच्या थोड्या स्लाइड्स मध्ये कव्हर होईल, पण याच्या नंतरही तुला काही असेल तर आपण तो प्रश्न नंतर करू. ओके. आता अनेक वेळा असं होतं की आपण जेव्हा ऍप मधून किंवा वेबसाईट वरून चेकलिस्ट सबमिट करतोय तेव्हा आपण बाय
मिस्टेक म्हणजे आपल्याला खरं तर काही ब्रीडिंग कोड लिहायचा नसतो, पण आपण त्या ऑप्शनवर क्लिक करतो आणि मग एकदा तुम्ही त्याच्यावर क्लिक केलात की तुम्हाला काहीतरी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. बरं. हे तुम्ही सगळ्यांनी फेस केलंय का? नाही, आम्ही म्हणजे करतच नाही क्लिक नसेल तर. ओके. पण म्हणजे तुम्ही कदाचित या सेशन नंतर ट्राय करू शकता. समजा तुम्ही कॉमन महिना लिहिलं, सगळं बाकीचं लिहिलं आणि ब्रीडिंग कोडवर क्लिक केलं तर तुम्हाला ती लिस्ट येईल सगळ्या ब्रीडिंग कोड्सची आणि त्यापैकी तुम्हाला काहीतरी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ओके. पण ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे म्हणून आपण काहीतरी घेतलंय आणि अनेक वेळा तो ऑप्शन असतो अप्रोप्रिएट हॅबिटॅट किंवा इनअप्रोप्रिएट हॅबिटॅट. तर असं जेव्हा असेल की जेव्हा आपल्याला करायचं नाहीये पण चुकून झालंय तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन की तुम्ही ती एंट्री डिलीट करा, म्हणजे त्या पक्षाची एंट्री डिलीट करा आणि परत एकदा करा लिस्ट मध्ये. ओके. तेव्हा मेक शुअर की तुम्ही कुठलाही ब्रीडिंग कोड सिलेक्ट करत नाहीये. आणि प्लीज इनअप्रोप्रिएट हॅबिटॅट हे टाकू नका जर आपल्याला माहिती नसेल तर. हा ऑप्शन कशासाठी बेस्ट आहे की आता फॉर एक्झाम्पल इथे इंडियन पिट्टा इन समर, तर हे इट्स नॉट रेग्युलर, म्हणजे आपल्याला काही वर्षभर पिट्टा दिसणार नाहीये किंवा इट ऑल्सो कारण तो ब्रीडिंग साठी मायग्रेट करतो, सो वी कॅन ऍड दॅट. किंवा आपल्याला इग्रेट्स दिसतात, कॅटल इग्रेट्स, त्यांचं ब्रीडिंग प्लुमेज वेगळं दिसतं ठराविक सीझन मध्ये, त्यावेळी तुम्ही इनअप्रोप्रिएट हॅबिटॅट लिहू शकता. पण प्रत्येक ह्याच्यासाठी जस्ट बिकॉज दुसरा कुठलाही ऑप्शन मॅच झाला नाही म्हणून अप्रोप्रिएट हॅबिटॅट केलंय असं शक्यतो करू नका. So this is another code, singing male. तर हे जेव्हा आपण अगदी शुअर असू की ब्रीडिंग सीझन सुरू आहे अशा वेळी शक्यतो लिहा. आणि इन डाऊट तुम्ही नोट्स मध्ये लिहू शकता, कमेंट्स मध्ये लिहू शकता किंवा एखाद्या स्पीशीजच्या सायटिंग डिटेल्स मध्ये की बर्ड वॉज सिंगिंग किंवा मेल वॉज सिंगिंग. जर तुम्हाला म्हणजे नक्की खात्री नसेल की ब्रीडिंग सीझन आहे की नाही, त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रीडिंग कोड्स किंवा ब्रीडिंग सीझन्स आपल्याला कन्फर्म माहिती असतील तरच आपण ब्रीडिंग कोड्स कुठला तरी निवडायचा आहे. माहित नसेल तर आपण साधं कॉमेंट मध्ये सुद्धा हे मेन्शन करू शकतो. आता सिंगिंग मेल्स की जे आपल्याला आवाज सहज ऐकू येतात ते ठीक आहे, पण हाच कोड आपण इतर पक्ष्यांसाठी की जे दे डोंट सिंग, फॉर एक्झाम्पल वुडपेकर, बट ते ड्रम किंवा आउल्सचं हुटिंग, हे सुद्धा आपण या कोड मध्ये लिहू शकतो इफ वी आर शुअर की येस आत्ता त्यांचा ब्रीडिंग सीझन आहे. Here. Now next is singing bird present पण 7 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आपल्याला तो सलग एकाच ठिकाणी दिसतोय. अशा वेळी आपण हा कोड निवडू शकतो. आणि आपण हे आपल्या कॉमेंट मध्ये सुद्धा लिहू शकतो की आत्ता म्हणजे मी 7-8 दिवस सलग बघितलाय ॲशिप्रिनिया कॉलिंग इन द सेम लोकेशन. आणि मग अशा वेळी मी समजा 7व्या 8व्या किंवा एक 10 दिवसांनी आय कॅन राईट दिस ब्रीडिंग कोड फॉर दॅट. ठीक आहे. ओके, आय हॅव अ डाऊट हिअर. येस. आता हे झालं सॉंग बर्ड बद्दल, पण समजा एखादा काय ग्रे फ्रँकोलिन आहे आणि तो रायझिंग कॉल देतोय एकाच ठिकाणाहून, तर ते ऑलमोस्ट महिना एकाच ठिकाणाहून कॉल देतात. ओके. तर मग तेव्हा काय करायचं? So you cannot use this code for non-song birds. So francolins or Other birds crows or something, yeah, you can't use them for non-song birds. Yeah. Used only for songbirds. Songbird आणि सी इन द केस ऑफ फ्रँकोलिन तुला ऑलरेडी माहिती आहे की तो एकाच ठिकाणी रायझिंग कॉल देणारच आहे. सो यू आर ऑल्सो शुअर की इट्स नॉट ब्रीडिंग कॉल. Yeah. So we'll not go for any breeding call or breeding code. Yeah, but painted francolin, which are vocal only during breeding season, I can use this for painted francolin, right? Yes, you can use for that. Yeah, because I think only the males do the calling, no? Yeah, and only during breeding season. Yeah. The rest all the time they're quiet. Yeah. You are correct, Siddharth, you are correct. Okay. Yes. So
म्हणजे जेव्हा अशी खात्री आहे त्यावेळी आपण कॉन्फिडेंटली वापरू शकतो. हम्म. बट वेन इन डाऊट ब्रीडिंग कोड्स वापरू नका. Okay. म्हणजे चुकीची माहिती देण्यापेक्षा इट्स बेटर. Yeah. बट गुड क्वेश्चन. थँक्स. आता हा जो कोड आहे ह्याच्यामध्ये एकच इंडिव्हिज्युअल नाहीये पण मल्टिपल सिंगिंग बर्ड्स आहेत हम्म, इन द सेम एरिया. हम्म. तर इथे फॉर एक्झाम्पल की 3 तासाच्या एका सफारीमध्ये तुम्हाला 7 किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा पिट्टा कॉल आला तर यू कॅन राईट. तर आम्ही पिठाच्या मध्ये लिहू ना ते सर, येस. हा. प्रत्येक स्पेशीच्या मध्ये ते जाऊन लिहू आम्ही. नाही, प्रत्येक स्पीशीज मध्ये नाही, फक्त पिट्टासाठी. अच्छा, ओके. हे ब्रीडिंग कोड्स आपल्या प्रत्येक स्पीशीज साठी वेगळे असतात. हा, बरोबर. म्हणजे जसं आपण समजा हाऊस क्रो बघितले आणि 3 नंबर लिहिलं हम्म. तर ते तिथे आपल्याला खाली ब्रीडिंग कोड्स ऍड करायला मिळतात. नाही, आता इथं काय आहे की तुम्हाला पिट्टा दिसताय 7 वेळा आणि ग्रे बिस्टेड पिन्या पण दिसतोय 7 वेळा. नहीं, ये एग्जाम्पल है शरद जी. एग्जाम्पल दिया है ग्रे ब्रेस्टेड प्रीनिया और पिट्टा का. जैसे अभी आप समर सीजन में आप रणथंभौर राजस्थान जाएंगे, वहां पे पिट्टा ब्रीड करने आते हैं. तो आप सफारी पे जाएंगे, 3 घंटे का सफारी में आपको 7 से 8 या कभी कभी 10 अलग अलग पिट्टा दिखेंगे भी और कॉल भी करते रहेंगे. या तो फिर आप आपके गार्डन में जाएंगे समर में, यानी अप्रैल में, जून में, तो बहुत सारा, कभी कभी तो 20-30 प्रीनिया सिंगिंग करते रहते हैं एक ही साथ. तो तभी आप इस पे ये कोड यूज करेंगे. जब भी 7 से ज्यादा बर्ड सिंगिंग कर रहे हैं तभी आप ये एम कोड यूज करेंगे. लेकिन कमेंट्स में लिखना जरूरी है कि आपने इतने सारे बर्ड्स कैसे देखे सिंगिंग करते हुए. ओके, ओके. आणि as we can see it's very rarely used. हा सुद्धा पेअर इन सुटेबल हॅबिटॅट हा अप्रोप्रिएट हॅबिटॅट सारखा वापरला जाणारा हा एक कोड आहे. पण म्हणजे ते सुद्धा इनकरेक्ट आहे. जर तुम्ही अगदीच शुअर असाल की द पेअर युजेस दिस नेस्ट किंवा दिस एरिया फॉर नेस्टिंग, हा, ओके. तेव्हा आपण पेअरिंग सुटेबल हॅबिटॅट बघू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मेल आणि फिमेल रॉबिन्स ऑब्झर्व टुगेदर बट देयर इज नो नेस्ट. आता आपल्याला कदाचित नेस्ट नाही मिळणार पण पेअर नेहमी दिसेल गार्डन मध्ये असेल किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला, तेव्हा पेअरिंग योग्य. यानी आपको आपके गट फीलिंग में आपको ये पता होना चाहिए कि ये मेटिंग पेयर है. भले उन्होंने आपके सामने नेस्ट नहीं बनाया हो, पर एक ही जगह पे अगर बार बार मेल और फीमेल रॉबिन्स दिखते हैं, जो स्पीशीज जहाँ पे मेल और रॉबिन को आप अलग से पहचान सकते हो, उस स्पीशीज बार बार अगर आप देखते हो तो आप ये कोड यूज कर सकते हैं. लेकिन सपोज आपने एक इंडियन रॉबिन मेल देखा और फिर आप थोड़ा आगे चल के गए, आपने एक फीमेल देखा और पूरे लिस्ट में ये एक मेल और फीमेल दिखे, लेकिन एक ही बार देखे हैं और अलग अलग जगह पे दिखे हैं, तभी ये कोड यूज नहीं करना है. करेक्ट. It is used for the water birds. No, it is difficult. You can't use it for water birds unless you are very sure that they are breeding. It is the breeding season. And because बहुत मुश्किल होता है, most of the water birds are in groups. So it's very difficult, and you can't, many water birds you can't tell male and female apart. So you have to look for other clues. दूसरा थोड़ा clues देखना पड़ता है कि वो कोई डिस्प्ले कर रहे हैं क्या, एक दूसरे को खाना खिला रहे हैं क्या, एक दूसरे को नेकिंग कर रहे हैं या प्रीन कर रहे हैं, ये सब दूसरा क्लूज देखना पड़ेगा. हे आपण आताच बघितलं टेरिटोरियल डिफरन्स.
आणि Pooja, your screen hasn't gone forward. We are on the spotted dove screen. spotted duck. हाँ. Okay. Has it moved? Now it is No. my. I am seeing. Now it is mine now. Yeah, it's moved. Okay. Cool. तर टेरिटोरियल डिफेन्स हे तुम्हाला फक्त ब्रीडिंग सीझन मध्ये आपण याबद्दल बोललो, पण ब्रीडिंग सीझन मध्येच तुम्हाला डिफेंड करताना दिसतील मोस्ट ऑफ द टाइम. अशा वेळी टेरिटोरियल डिफेन्स. इवन हाऊस. Okay, house sparrow is chasing the other. Courtship, display or copulation हे पण म्हणजे साधा फोटोवरून आपल्याला दिसतच आहे, पण अनेकदा आपण फक्त पेअर इन सुटेबल हॅबिटॅट असं सुद्धा निवडण्याचे चान्सेस आहेत. सो आपल्याला कुठलं ऑब्झर्वेशन मिळालंय ह्याच्यावर आपण ठरवू शकतो की अरे विच इज द बेस्ट सुटेड. ओके. आता हा कोड थोडा इंटरेस्टिंग आहे, कारण आपल्याला असं वाटतंय की इथे कदाचित त्याचं नेस्टिंग साईट आहे. वी आर नॉट शुअर. आणि हे नेहमी कॉमन कशात आहे वुडपेकर्स, बार्बेट्स, की जे खूप कॅव्हिटीज चेक करतात. सगळ्या कॅव्हिटीज मध्ये ते कीप एंटरिंग द होल्स अँड कम आउट. आणि आपल्याला खात्री नसते की हे त्यांचं नेस्ट आहे की नाही. सो सिम्पली आपण तिथं ऑब्झर्व करतोय अनेक वेळा, आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे खूप वेळा मी बघितलं की बार्बेट जाते आणि येते, जाते येते, किंवा अनेक वेळा बघितलं असं खूप दिवस, तर आपण म्हणू शकतो की कदाचित तिथं नेस्ट असू शकतो. पण ही शक्यता आहे. दिस इज नॉट कन्फर्मेशन. अशा वेळी हा कोड वापरू शकतो. आणि दुसरं एक्झाम्पल इथे दिलंय जसं ऍशिप्रिनिया, की जी जर सारखी एकाच झुडपात जात असेल, थोड्या वेळ थांबत असेल आणि परत बाहेर येत असेल, परत तुम्ही हेच रिपिटेटिव्हली बघत असाल, तर मे बी तिथे नेस्ट आहे. आणि दिस इज व्हॉट दिस प्रोबॅबल नेस्ट साईट कोड सजेस्ट. ऍजिटेटेड बिहेवियर हे मेनली अडल्ट बर्ड्स जेव्हा त्यांचे पिल्लं घरट्यातनं बाहेर पडतात किंवा पिल्लं असतात, अशा वेळी ते खूप असे स्ट्रेसफुल कॉल्स देतात. म्हणजे ब्लॅकविंग स्टिल्टच्या घरट्याच्या आसपास समजा पिल्लं असतील आणि अशा वेळी माणसं गेली किंवा काही डिस्टर्बन्स असेल तर वी कॅन सी दॅट. किंवा इवन छोट्या पक्ष्यांचा सुद्धा आपल्याला अनेक वेळा चिमचिवाट ऐकायला येतो. सो दॅट इज ऍजिटेटेड बिहेवियर. आणि जसं मी मगाशी म्हटलं की अनेक वेळा हे दुसऱ्या स्पीशीज साठी असतं किंवा वेगळ्या डिस्टर्बन्स साठी असतं ड्युरिंग ब्रीडिंग सीझन. आणि जेव्हा ती तीच स्पीशीज असेल तर दे विल फाईट फॉर टेरिटोरी. नाउ दिस इज अनदर इंटरेस्टिंग, की कॅरिंग नेस्टिंग मटेरियल. मुनियाज, बाया, विवर्स खूप इझिली आपल्याला दिसतात हे सगळं घेऊन जाताना. किंवा अनेक वेळा क्रोज, छोट्या छोट्या काड्या किंवा अशा सगळ्या गोष्टी घेऊन जाताना दिसतात, काइट्स. तर त्यावेळी आपल्याला जर दिसलं असेल तर आपण नक्कीच लिहू शकतो. पण जस्ट बिकॉज ब्रीडिंग सीझन सुरू आहे आणि मी आता ब्रीडिंग कोडवर क्लिक केलंच आहे आणि मला असं काही दिसलं नाहीये, पण मे बी इट्स कॅरिंग अ नेस्ट, किंवा मी अरे सकाळी कधीतरी बघितलेलं म्हणून आत्ताच्या ऑब्झर्वेशन मध्ये मी कॅरिंग नेस्टिंग मटेरियल लिहितोय. जर असं प्लीज करू नका. आत्ताच्या ऑब्झर्वेशन मध्ये जर आपल्याला दिसत असेल तरच आपण हे ब्रीडिंग कोड्स निवडायचे. म्हणून ब्रीडिंग कोड्स निवडताना मी परत परत तेच रिपीट करते की आपल्याला जेव्हा खात्री आहे तेव्हाच हे निवडायचं, आणि जेव्हा खात्री नाहीये तेव्हा आपण फक्त कॉमेंट्स मध्ये लिहू शकतो आपलं ऑब्झर्वेशन. नेस्ट बिल्डिंग बद्दल आपण बोललो, तर जेव्हा आपल्याला हे अशी घरटी दिसतात क्लिअरली आपण लिहू शकतो की त्यांचं नेस्ट बिल्डिंग सुरू आहे आणि म्हणून हा कोड वापरू शकतो. पण अदर बर्ड्स म्हणजे कॅव्हिटी नेस्टिंग करणारे की जे मड बँक्सवर किंगफिशर असतात ते आपण दिसलं, ते आपल्याला जर ती प्रोसेस दिसत असेल, बी इटर्स असतील तर ते सुद्धा आपण लिहू शकतो इफ वी आर शुअर अबाउट इट.
आता डिस्ट्रॅक्शन डिस्प्ले आणि ऍजिटेटेड बिहेवियर हे दोन वेगळे बिहेवियर्स आहेत. आणि आय थिंक हे तुम्ही जेवढं फील्डमध्ये ऑब्झर्व कराल तसा त्यातला फरक कळत जाईल. आणि बेस्ड ऑन आपल्याला काय बेस्ट माहितीये, म्हणजे कदाचित तुम्हाला थिकनीचे सगळे बिहेवियर्स माहिती असतील आणि अशा वेळी तुम्ही डिस्ट्रॅक्शन डिस्प्ले लिहिणं इज ओके. पण तुम्हाला एखाद्या पक्षाचं माहितीच नसेल की अरे त्याचा ऍजिटेटेड बिहेवियर वेगळं असतं किंवा डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी इट प्लेस समथिंग एल्स, तर बी केअरफुल की आपण नक्की कुठला कोड चूज करतोय. सो डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रिडेटर्सना किंवा इतर ह्याला हे थिकनेस प्ले ब्रोकन विंग डिस्ट्रॅक्शन, म्हणजे ते एका ठिकाणी थांबतील आणि पिल्ल आणखी दुसऱ्या कुठेतरी असेल. सो दे डिस्ट्रॅक्टिंग की तो प्रिडेटर पिल्ल शोधण्यापेक्षा दे विल लुक ऍट दिस अडल्ट बर्ड. लिहिताना आपल्याला बर्ड आहे की नाही किंवा दिसलाय की नाही हे पण नोट करणं गरजेचं आहे, कारण इट इज अनयुज्ड, सॉरी युज्ड नेस्ट आहे, पण वी आर नॉट शुअर की अजूनही ते वापरतायत की नाही. ऑक्युपाइड नेस्ट व्हेरी क्लिअर. येस, ओके. आणि मगाशी कसं आपण बुलिनेक स्टॉर्कचा फोटो बघितला, पिल्ल असतील तर वी विल गो फॉर द हायेस्ट पॉसिबल किंवा जास्तीत जास्त अक्युरेट ब्रीडिंग फेज मध्ये जे आहे त्याच्यासाठी आपण हे करणार. पण असं आपल्याला दिसलं तर ऑक्युपाइड नेस्ट. यंग वन्स त्यावेळी आपण रिसेंटली फ्लेज, आणि तेव्हा म्हणजे आता जस्ट एक्सरसाइज म्हणून जेव्हा तुम्ही पिल्ल बघाल किंवा तुम्ही हे वेगवेगळे ब्रीडिंग कोड्स जेव्हा बघाल तर कोड सिलेक्ट करा जर तुम्ही शुअर असाल तर, पण त्यावेळी कॉमेंट्स पण लिहून ठेवा, म्हणजे कदाचित ते सवयीचं होईल की आपण एक्झॅक्टली काय बघतोय आणि कुठला ब्रीडिंग कोड सिलेक्ट करतो. आणि जसं आपण एडिट करू शकतो चेकलिस्ट, त्यावेळी आपण ते बदल पण करू शकतो. जर समजा आपल्याला नंतर कळलं की अरे नाही कदाचित माझ्याकडून चुकीचा ब्रीडिंग कोड सिलेक्ट झालाय, पण अशा वेळी त्या नोट्स असणं गरजेचं आहे, म्हणजे आपण त्याच्याकडे परत जाऊ शकतो आणि अॅक्युरेट काय मोस्ट अॅक्युरेट जे असेल ते इन्फॉर्मेशन इथे लिहू शकतो. हा, आता कॅरिंग फूड, तर हे सगळ्या पक्ष्यांसाठी लिहिणं कदाचित योग्य नाही ठरणार, कारण म्हणजे जसं की कावळे, रॅप्टर्स, टर्न्स हे रेग्युलरली त्यांना त्यांचं खाद्य गोळा करून कुठेतरी दुसरीकडे जाऊन खावं लागतं, राईट. तर हा त्यांचा ब्रीडिंग कोड नाहीये. सो हे एक लक्षात असू दे, नाहीतर अनेक वेळा अरे इट्स कॅरिंग फूड सो लेट मी ऍड अ ब्रीडिंग कोड. नाही, तो ब्रीडिंग कोड नाहीये. येस, ते त्याचं बिहेवियर आहे जे तुम्ही कॉमेंट्स मध्ये लिहू शकता, पण हे ब्रीडिंगच्या वेळी होतंय का तर नाही. आता एखाद्याला कसं कळेल की हा ब्रीडिंग चालू आहे की नाही, किंवा हे ब्रीडिंग कोड मधलं कॅरिंग फूड आहे का, तर मे बी आपल्याला एकाच दिशेने ते सारखे ये जा करताना दिसत आहेत, अन्न घेऊन जात आहेत, त्याच दिशेने परत परत जात आहेत, तर मे बी दे आर कॅरिंग फूड फॉर यंग वन्स. सो कुठलंही बिहेवियर बघितलं की आधी लक्षात घ्या की त्यांचं ब्रीडिंग आता सुरू आहे का किंवा असू शकेल का, आणि देन चूज द अप्रोप्रिएट वन. या फोटोवरून तर फार क्लिअर आहे की यंग आपल्याला कसं दिसू शकेल ऑब्झर्वेशन. आणि हे फीडिंग यंग ही पिल्ल नेस्टच्या बाहेर आल्यानंतर पण असू शकेल, म्हणजे जसं त्या फोटोमध्ये की त्या आता घरट्यात नाही आहेत, बट स्टील अडल्ट ड्रॉंगो हॅज टू फीड इट्स यंग. कॅरिंग फिकल्स आहे, आणि आय थिंक
आपलेच ऑब्झर्वेशन जेवढे शार्प होत जातील किंवा आपण जेवढे डिटेल करत जाऊ तसं आपल्याला ह्या गोष्टी वापरण्याची संधी मिळेल. नाहीतर अनेक वेळा आपल्याला हे वापरायची गरजच नाही पडणार. दोन अगदी सिमिलर कोड्स आहेत. नेस्ट विथ एग्स, नेस्ट विथ यंग. म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स आपल्याला तर कळूच शकतो. हा, आता इथे आपण ब्रीडिंग कोड्स कधी सिलेक्ट करायची गरज नाहीये, म्हणजे कधी त्याच्याबद्दल विचार करायची गरज नाहीये. तर ही स्पीशीज आपल्याला नेहमी दिसते, पण आपल्याला कधीच त्याच्या नेस्टिंग बद्दल, ब्रीडिंग बद्दल काही ऑब्झर्वेशन्स मिळत नाहीत, किंवा आपल्याला माहितीये की हा हॅबिटॅट त्याचा नेस्टिंग हॅबिटॅट नाहीये. अशा वेळी वी कॅनॉट यूज. आणि हे कुठल्या पक्ष्यांसाठी ऍप्लिकेबल? ओके. Hello? तर आपल्या या वर्कशॉपमध्ये अनेकांनी सजेस्ट केलं की आपण मराठीमध्ये हे सगळे कोड्सचा अर्थ मिळू शकेल का. सो आम्ही हे शेअर केलेलं आहे. तर कधीही तुम्हाला डाऊट असेल तर ह्याच्याकडे बघू शकता. आणि याच्यात आणखी काही बदल करायचे असतील तर हेही सुचवा. हे सगळ्यांना मिळालंय ना ही PDF? हो. आपल्याकडे ग्रुप केली होती काय? Can you share it again, Pooja? येस Thank you. आय कॅन डू दॅट. हा, कारण कदाचित हा, मी नंतर जॉईन झालोय ग्रुपला. हो नाही. ठीक आहे. सो याच्यामध्ये एक्झाम्पल्स नाहीयेत, पण एक अगदी सोपा अर्थ दिलेला आहे. सो आय थिंक दॅट विल बी ऑल्सो युजफुल. त्यात महत्वाचं म्हणजे मला हे फ्लायओव्हरच महत्वाचं आहे, कारण खूप लोक फ्लायओव्हर लिहून टाकतात डोक्यावर उडत जाणारे. फक्त मी सगळ्यांना माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्या ग्रुपला सांगेन. येस. सो आय थिंक म्हणजे इथून पुढे तुम्ही जेव्हा केव्हा कोणाला इतर लोकांना सांगणार आहात की ईबर्ड कसं वापरायचं आणि हे सगळे जे काही वेगवेगळे वर्कशॉप्स असतील ज्याच्यात तुम्ही खूप लोकांना याबद्दल सांगाल, तेव्हा मेक शुअर की फक्त आणि फक्त ब्रीडिंग सीझन मध्ये, आणि तेही तुम्हाला कन्फर्म असेल की येस ह्यांचं ब्रीडिंग सुरू आहे, अशाच वेळी हे कोड्स वापरा. अदरवाईज वापरू नका. तुमचे सगळे डिटेल ऑब्झर्वेशन कॉमेंट्स मध्ये लिहू शकता. ओके.